नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः पहिल्या निवड यादीमध्ये पालकांची नावं आली होती तर त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 8 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. साधारणतः 8 तारखेपर्यंत पोर्टलवरती जी आकडेवारी आहे ती पाहिली. तुम्ही काही पालकांनी देखील ऑब्झर्व केले असेल. 8 तारखेनंतर मुदत संपलेली आहे. 9 तारीख गेलेली आहे, 10 तारीख आलेली आहे. तरी देखील 8 तारखेच्या संध्याकाळच्या वेळी पोर्टलवरती जी आकडेवारी होती त्याच्यामध्ये लगेच 9 तारखेला पुन्हा ही आकडेवारी वाढली. आज सकाळी देखील याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी अंती. लक्षात घ्या की जी कागदपत्र पडताळणी अंतर्गत पोर्टलवरती डेटा जो शो व्हायला लागतो त्याच्यामध्ये देखील 10 ते 25 आकड्यांनी वाढ होत आहे. म्हणजेच अजून कागदपत्र पडताळणी चालू आहे का, तर मुळीच नाही आहे. तर संबंधित जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तर यांनी कागदपत्र स्टोअर करून ठेवली होती, घेऊन ठेवली होती आणि त्याचं व्हेरिफिकेशनचं काम अजून चालू आहे. म्हणजे त्यांच्याकडे जी कागदपत्र आली होती त्यांचं व्हेरिफिकेशनचं काम चालू असल्यामुळे सध्या पोर्टलवरती ही आकडेवारी वाढत आहे. मग आता पालक आहेत ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर अशा पालकांवरती एकतर अन्याय होतोय की नाही हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. पण सध्या लक्षात घ्या की यावर कोणीही बोलत नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पालकांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छितो की जर तुमचा क्रमांक पहिला असेल, दुसरा असेल किंवा पहिल्या 5 मध्ये असेल तर लक्षात घ्या आता ही आकडेवारी वाढत आहे. म्हणजेच प्रत्येक शाळांमध्ये अजून काहीशा प्रमाणावरती नावं आहेत ती वाढलेली असू शकतात. त्यामुळे सर्वच पालकांना आपल्या चॅनलमार्फत एकच विनंती की तुम्ही आत्ताच्या घडीला प्रत्येक शाळानुसार एकूण किती रिक्त जागा आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक शाळानुसार एकूण किती ॲडमिशन झालेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला याची कन्फर्म अपडेट कळेलच. तर आपण आत्ताच पाहणार आहोत की कशी ही माहिती चेक करायची. तुमच्या मोबाईलवरती पण चेक करू शकता, PC वरती देखील चेक करू शकता. तर अशा प्रकारे सर्वप्रथम पालकांना आतापर्यंत मी सांगू इच्छितो की ही जी आकडेवारी आहे पाहू शकता की ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट. आता इथे पाहू शकता की साधारणतः 390 आहे, परंतु मी यापूर्वी चेक केले असता कमी होती, याच्यामध्ये वाढ दिसत आहे. तर यासाठी पालकांना मी सांगू इच्छितो की बघा 390 होते, लगेच इथे 399 देखील झालेले आहेत. तर अशा प्रकारे यामध्ये आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे पालकांनी एकदा येथे निवड यादी शाळानुसार पाहायची आहे. त्यानुसार निवड यादी पाहू शकता. तर सर्वप्रथम लिस्ट ऑफ द स्कूल या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे. यूट्यूब पॉलिसीमुळे आम्हाला काही माहिती ब्लर करावी लागणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की ब्लॉक तालुका या ठिकाणी तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे. तर येथे पाहू शकता की RT कोटा आहे तर या ठिकाणी ऑलच्या ऐवजी RT करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे वर्ष आहे ते 26-27 निवडायचं आहे. त्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला तुमच्या तालुक्यामधील शाळा पाहायला मिळतील. तर आपण सर्वप्रथम जागा चेक करत आहोत आणि येथे तुम्हाला पाहू शकता की ज्या शाळेची माहिती हवी त्या शाळेच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि येथे एकूण किती RT सीट आहेत 25% मधील हे तुम्हाला पाहायचं आहे. येथे तुम्हाला जागा कळतील आणि त्याच्यानंतर येथे पाहू शकता की येथे ॲडमिटेड अशा प्रकारचा ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. ॲडमिटेडमध्ये तुम्हाला येथे माहिती भरायची आहे. तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. ॲप्लिकेशन वाईज येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर राऊंड आहे तो ऑल म्हणायचा आहे. लॉटरी राऊंड पण ऑल म्हटलं तरी चालेल आणि सिलेक्शन टाईप स्कूल वाईज घ्यायचा आहे. शाळानुसार यादी कळेल. त्यानंतर बाय ब्लॉकवर क्लिक करायचं आहे. तुमचा तालुका बाय ब्लॉक या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे. तालुक्यातील शाळांची यादी पाहायला मिळेल. नावावरती क्लिक करायचं आहे आणि गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर प्रत्येक शाळांमध्ये आता जागा जर पाहिल्या असतील तर खाली तुम्हाला संपूर्ण यादी पाहायला मिळणार आहे. तर येथे पाहू शकता की शोईंग टू लक्षात घ्या की एंट्रीज किती एंट्रीज आहे तर 20 जागा येथे भरलेल्या आहेत. मी आता जागा बघितल्या तर 30 होत्या, परंतु 20 येथे कन्फर्म झालेल्या आहेत. म्हणजेच पुढील यादीमध्ये 10 वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांच्या नावांना विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे. तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला चेक करायची आहे जेणेकरून RT अंतर्गत तुमचा ॲडमिशन होईल की नाही हे पालकांना कन्फर्मेशन मिळणार आहे. तर येथे तर आताच आपण पाहिलं की 399 आहेत. तर मी रिफ्रेश केलंय, लगेच इथे पाहू शकता की
402 अशी आकडेवारी झालेली आहे. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचं कन्फर्मेशनचं प्रमाण अजून देखील वाढत आहे. त्यामुळे पालकांना कन्फर्मेशन म्हणजेच आता मी बघितलं तर आमचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर आहेच, पण शाळांमध्ये 10 जागा होत्या, परंतु थोड्या वेळाने येथे अपडेट झालेली आहे लिस्ट. तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू शकते, त्यामुळे पालकांनी हे चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे पालकांनी ही माहिती चेक करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाल्याचा प्रवेश RT अंतर्गत होईल की नाही हे तुम्हाला कळणार आहे. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी RT प्रवेश प्रक्रियेची दुसरी निवड यादी पोर्टलवरती लागणार आहे. या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्टमध्ये ज्या पालकांची नावं असतील, ज्या पाल्यांची नावं असतील आणि ज्यांचं सिलेक्शन होणार आहे, तर त्यांच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीचे कागदपत्र असणे गरजेचं आहे. तर अशी महत्त्वाची अपडेट आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.